निवडणुकीची आवड आहे का? तुमचा जनसंपर्क उत्तम आहे का? मग आजच संपर्क करा अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या लोकजागर न्यूजच्या प्रतिनिधी या पदासाठी. लोकजागर न्यूजला हवेत राज्यभरात तालुका आणि जिल्हा प्रतिनिधी. आजच आम्हाला संपर्क करा 9881786561 9881786561 या क्रमांकावर. चला तर मग वाट कसली बघताय, उचला आपले फोन आणि आजच संपर्क करा लोकजागर न्यूजला. लोकजागर न्यूज, सत्य परखड, स्पष्ट. त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने 12ही महिने भाविकांची असणारी गर्दी, पावसाळ्यात असणारे निसर्ग सौंदर्य यामुळे गेल्या अनेक वर्षापासून भूमाफियांचा डोळा त्र्यंबकेश्वरच्या अनेक जागांवर आहे. मग त्यासाठी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी बांधकाम करणे असो की कोणत्या आखाड्याच्या जागेतून पूल रस्ता करणे असो, असे प्रताप नगर परिषद थेट करत असते. त्र्यंबकेश्वर मधील काही मास्टर माइंड हाताशी धरून हा सारा खेळ सुरू आहे. पण कधी ज्यांची हक्काची जागा असते ते आक्रमक होतात आणि अन्यायाविरोधात आवाज उठवतात. मात्र असे असले तरी त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागते आणि आपल्याच जमिनीच्या संघर्षासाठी आपल्या जामीनही न्यायालयात करावा लागतो. अशीच भूमाफिया नगर परिषद आणि काही त्र्यंबकेश्वरमध्ये असणारे मास्टर माइंड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री पंचायती आखाडा नया उदासीन यांच्या खासगी जागेतून कालिका मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची ही सुरस कहाणीची सुरुवात अहिल्या घाटावर फाळके स्मारक बांधकाम होत असताना झाली असली तरी खरा ट्विस्ट कालिका मंदिराकडे जाणाऱ्या पुलाचे बांधकाम होत असताना आला. ते काम आखाड्याच्या खासगी जागेत असल्याने त्याला साधू महंतांनी विरोध केलाय आणि गुन्हेही दाखल झाले, जामीन झाले. सध्या हे बांधकाम बंद आहे. मात्र हा संघर्ष नेमका कुणासाठी सुरू आहे? नगर परिषद आपलेच नियम धाब्यावर का बसवते? सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, भूमी अभिलेख असे सर्वच विभाग भूमाफियांसाठी हातात हात घालून काम का करतात? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी बघत रहा भूमाफियांची साथ अन त्र्यंबकेश्वरच्या पर्यावरणाची वाढ. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. मैं मुकामी महंत श्री गोपाल दास, श्री पंचायती खड़ा नया उदासीन, त्र्यंबकेश्वर हेड ऑफिस हरिद्वार, कनखन, उत्तराखंड. ये जैसा कि हमारे पूरे भारतवर्ष में अलग अलग शाखाएं हैं, त्र्यंबकेश्वर में भी, नासिक में भी हमारी शाखाएं श्री पंचायती खड़ा नया उदासीन की. ये श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर है, धर्मनगरी है. शास्त्रों में, पुराणों में इसका उल्लेख आता है. गौतम ऋषि का तपस्थली है, शिव का स्थान है. और यहाँ गोदावरी और अहिल्या जो कि कुंभ क्षेत्र में बहुत बड़ा क्षेत्र है. अलग अलग देशों से, अलग अलग शहरों से यहाँ साधु संत आते हैं. अखाड़ा, पूरा अखाड़ा परिषद, अखाड़े के संत महात्मा और भी बहुत से संत महात्मा भक्तगण यहाँ पर आकर इस पवित्र नगरी गोदावरी जो नदी है उसमें स्नान करते हैं. अपना कुशावर तीर्थ में फिर शंकर भगवान के दर्शन करते हैं. तो ये बहुत बड़ा क्षेत्र है और इस क्षेत्र में जो भू माफिया हैं और जो प्रशासन है, नगर पालिका है, ये सब अपना अलग अलग तरीके से और अखाड़े की जगह के ऊपर कब्जा करते हैं और धीरे धीरे ये कब्जा करके अपनी प्रॉपर्टी बताकर वहाँ पर इनलीगल प्रोसेस से काम चालू करते हैं. तो ऐसा ही एक कार्य इधर श्री पंचायती खाड़ा न्याय उदासीन में चालू है, जो कि अखाड़ा की प्रॉपर्टी है. और यहाँ पर
फालके स्मारक का काम चालू हो रहा है, वो बन रहा है, जो कि केंद्र सरकार से योजना प्रसारित हो रही है। इसमें आमदार खासदार मिलके और सभी मिली भगत से नगर पालिका से मिलकर और इनको योजना निधि प्राप्त होती है और अखाड़ा की जमीनों के ऊपर कब्जा कर कर ये अपने बनाते हैं। और धीरे धीरे इधर और भी होटल वगैरह रिजॉर्ट वगैरह खुल रहे हैं, जो कि भविष्य में उचित नहीं है कि ऐसी जगहों पर नहीं होना चाहिए। क्षेत्र में जहाँ पे इको सेंसिटिव जोन है वहाँ पर ये काम नहीं होना चाहिए। बड़े बड़े होटल खोलेंगे, नगर सेवक हैं प्राइवेट, वो इधर अपनी ज़मीनें लेके खोलते हैं, तो ये नहीं होना चाहिए। तो यहाँ पर जो एक धरण है अहिल्या धरण, वहाँ पर हम अखाड़ा ने, श्री पंचायती अखाड़ा न्याय उदासीन ने 1970 में मानव कल्याण के लिए ये जगह दी थी धरण के लिए, कि यहाँ पे जल ऊपर से जो अहिल्या का आता है वो इसमें स्टोर हो और फिल्ट्रेशन हो, और ये गांव के लिए जो पानी इकट्ठा होता है वहाँ पूरे गांव को इसको पानी मिले। अब धीरे धीरे वहाँ पर अहिल्या धरण पर नगर पालिका वालों ने एक पुल बनाया है, नगर सेवक वालों ने वहाँ पर कुल देवी काली मंदिर के रास्ता लेने के लिए इन्होंने वहाँ पर होटल रिजॉर्ट बनाएंगे। तो ये समय ये उचित नहीं है, यहाँ पर होटल रिजॉर्ट खोलेंगे, इतने लोग भीड़ होगी, कोई ऐसे लोग भी आते हैं जो अपवित्र होते हैं, मीट शराब सब अलग अलग प्रकार से चलते हैं, तो ये सही नहीं है। तो हम चाहते हैं कि ये नहीं होना चाहिए। तो 1970 में ये धरण के लिए जगह दी थी। उसके बाद जो सरकार ने जगह एक्वायर की है अखाड़े की, 9.5 एकड़ 10 एकड़ लगभग जगह है, और उसमें से जो जगह बच रही है उसमें नगर पालिका अपना बताती है कि हमारी जगह है, ये उसकी जगह नहीं। हमने उसके लिए उनको बोला है, सब एप्लीकेशन भी दी है, अर्जी भी दी है कि आप अपने कागज़ दिखाओ अगर आपकी जगह है। तो कोई लगभग 6 महीने हो गए हैं, साल, कोई कागज़ नहीं दिया था। 6 महीने बाद इन्होंने कागज़ दिए, और जो इरिगेशन डिपार्टमेंट को जगह दी थी उन्होंने भी इनको परमिशन नहीं दिया बनाने के लिए, एनओसी वगैरह कुछ भी नहीं दिया इनको, और ये अपनी मनमर्जी से यहाँ फालके स्मारक बना रहे हैं, जो सही नहीं है। और ये हमारी जगह है, 337 नंबर गट नंबर इसका, 413 सर्वे नंबर है। डीपी प्लान में इन्होंने अपने अपने सिटी सर्वे नंबर दाखिल कर और अखाड़े की प्रॉपर्टी के ऊपर कब्जा कर रहे हैं सभी लोग, तो ये नहीं होना चाहिए। इसके खिलाफ हमने अर्जी भी दी है, कलेक्टर को भी अर्जी दी है इसमें, और 2015 में कुंभ के बाद भी इसके ऊपर हमने एक्शन लिया, अर्जी दी है नगर पालिका को कि जो भी इसमें आरक्षित हो रहा है, रिजर्वेशन है, वो नहीं होना चाहिए। अखाड़े की प्रॉपर्टी को छोड़कर आप नीचे कुछ भी बनाएं उसमें आप बना सकते हो, पर इसमें जो क्षेत्र है इको सेंसिटिव जोन है, इस ब्रह्मगिरी को सुरक्षित रखा जाए, पर्यावरण को सुरक्षित रखा जाए। क्योंकि पर्यावरण सुरक्षित नहीं है, वहाँ पे गोदावरी सुरक्षित नहीं है, अहिल्या सुरक्षित नहीं है, तो साधु महात्मा कहाँ जाएंगे, कुंभ कहाँ बनाएंगे? क्योंकि पवित्र नगरी है, कुंभ के लिए से इसको जाना जाता है, 12 साल बाद में कुंभ आता है। तो इसलिए मेरा कहने का मतलब ये है कि कोई भी नगर पालिका और प्रशासन, कलेक्टर इसमें सहयोग ना दें इनको। अगर उनसे गलती हुई है तो धीरे धीरे अपनी गलतियों को सुधारें, नहीं तो हम आगे ये अन्याय मांगने के लिए जाएंगे कोर्ट के अंदर, और इसके ऊपर जल्द से जल्द स्टे लेके भी आएंगे। लोकजागर न्यूज, नाशिक। दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथे अल्टो कार, पिकअप गाडी व मोटरसायकल तिहेरी अपघात होऊन पिकअपमधील प्राध्यापक रामदास माधव शिंदे, रवळास तालुका निफाड यांचा जागीच मृत्यू झालाय। वलखेड फाटा येथे सोमवार दिनांक 24 रोजी सकाळी 8:30 नाशिकमधून वणी येथे जाणारी अल्टो कार MH15 CM 4474 यातील प्राध्यापक रामदास माधव शिंदे वणी येथील ज्युनियर कॉलेज येथे कार्यरत होते। ते नाशिक येथून वणी येथे आपल्या अल्टो गाडीने जात असताना वणीहून दिंडोरीकडे जाणारी पिकअप गाडी MH15 EG 5830 सागर भास्कर पेल महाले आवनखेड यांची जोराची धडक होऊन पाठीमागून येणारी मोटरसायकल स्प्लेंडर प्रो MH 15 DH 4931 विठ्ठल पंढरनाथ पागे आंबेवणी हे त्यात धडकले। त्यांचा उद्या मंगळवार दिनांक 25 रोजी वणी येथे रिटायरमेंटचा कार्यक्रम होता। त्यात त्यांच्यावर असा काळाने घाला घातला, त्यामुळे सर्व शिक्षक वर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली। श्यामराव सोनवणे, लोकजागर न्यूज, दिंडोरी।
मधील कटारिया ॲग्रो कंपनीला आग लागून 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून 3 जखमी झाले आहेत। उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे। हिंगणा MIDCतील सोनेगाव निपाणी येथे कटारिया ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आग लागली। सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती आहे। यात 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नागपूर महापालिकेसह इतर पालिकांचे बंब आग विझवण्यासाठी गेले आहेत। दरम्यान घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हा अधिकाऱ्यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले असून आता आग नियंत्रणात आहे। या घटनेत 3 कामगार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेतील जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। लोकजागर न्यूज, नागपूर। जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। लघु पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई झाली पाहिजे। लघु पाटबंधारे विभागातील भूसंपादन मावेच्या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे। बीडच्या जिल्हा प्रशासनाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आक्रोश आंदोलन केले। पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात तलावाची बनावट संयुक्त मोजणी करून 1.5 कोटी रुपयांचा अपहार झाला असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। यात तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि अव्वल कारकून श्रीनिवास मुळे यांच्यासह संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी यावेळी आंदोलनातून करण्यात आली। जिल्ह्यामध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि अव्वल कारकून श्रीनिवास मुळे यांनी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन मावेच्या वाटप प्रकरणामध्ये कागदोपत्री बनावट कागदपत्र तयार केलेले आहेत आणि जे मूळ शेतकरी जे आहेत त्यांना मावेजा मिळालेच नाही आहे। या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी संगनमताने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं आपण तर सध्या जे बसलेले आहे सोबत मेंगडेवाडी पाटोदा तालुक्यातील शेतकरी त्यांची जमीन गेलेली आहे। त्या प्रकरणामध्ये ठेकेदार आणि उपजिल्हाधिकारी यांनी 1.5 कोटी रुपये उचलले आहेत, परंतु या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याचं शेत त्या तलावामध्ये गेलेलं आहे त्याला 1ही रुपया मिळाला नाही। वारंवार जिल्हा प्रशासनाला विनंती केल्यानंतर अर्ज करूनसुद्धा प्रशासन केवळ दिशाभूल करतं आहे। त्यामुळं विशेष गंभीरतेची बाब म्हणजे संचिका गहाळ झाल्या म्हणतात। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की संबंधित प्रकरणामध्ये उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी श्रीनिवास मुळे यांच्यावर फौजदारी कारवाई व्हायला पाहिजे। त्याचबरोबर संचिका गहाळ प्रकरणामध्ये जबाबदार जे अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत आणि गेल्या 2 वर्षापासून चौकशीच्या नावाखाली जे यांनी खेळखंडोबा चालला आहे, जे चौकशी अधिकारी आहेत त्यांनी दिरंगाई केल्याबद्दल त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करायला पाहिजे, त्यांची विभागाची चौकशी व्हायला पाहिजे। यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन करत आहोत। लोकजागर न्यूज, बीड। क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा 50वा वाढदिवस साजरा करीत असताना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील औंढी या गावी सचिन जाधव दिग्दर्शित तेंडल्या चित्रपटाच्या टीमने एकत्रित येत आज येथे मोठा जल्लोष केला। क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी या ठिकाणी जागतिक क्रिकेट दिन म्हणून यापुढे 24 एप्रिल मानला जाईल अशी घोषणाच करून टाकली। गावातून पालखीसह सवाद्य मिरवणूक काढून तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या। सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अखंड औंढी गावात सणाचे वातावरण होते। एक गोष्ट विश्वासाने सांगतो, जी मजा मातीमध्ये या गावातले आहे ती शहरामध्ये 100% नाही। आणि म्हणून सचिन तेंडुलकरची पार्टी सोडून मी औंढी गावात आलेलो आहे हेच करायला की तिकडं नुसतीच पार्टी होईल, इथं सण साजरा केला जातोय। तुम्ही सगळेजण सहभागी झालेले आहे। आज गावातलं वातावरण तुम्ही पाहिलेलं आहे। गाव अख्खं लख्ख स्वच्छ झालेलं आहे। गावामध्ये रांगोळ्या घातल्या, कुणी सचिनचं चित्र काढलंय, घराघरावरती बॅटच्या गुड्या उभारलेल्या आहेत आणि घराघरामधनं गोड पदार्थांचे वास सुद्धा येत आहेत। याचा अर्थ असा आहे की हा वाढदिवस बर्थडे सेलिब्रेशन नाहीये, सण म्हणून साजरा केला जातोय। हा सिनेमा जो आहे ज्याचं नाव जरी तेंडल्या असलं तरी हा सचिनवरती नाहीये, पण
क्रिकेटला निगडीत सिनेमा आहे. गावातली लोक क्रिकेटवरती प्रेम कसं करतात, गावातली लोक नुसतं सचिनला खेळताना बघत नाही तर त्याच्याकडनं काय गुण स्वतः शिकतात ते रोजच्या जीवनात वापरतात. या सगळ्या गोष्टींवरती आधारात ही टू ट्रॅक स्टोरी आहे. 5 वर्ष तयार होऊन झाली, 5 स्टेट, 1 नॅशनल अवॉर्ड या सिनेमाला होतं. केवळ पॅन्डेमिकमुळे हा सिनेमा लटकला. परंतु आता या सगळ्या चुकीच्या गोष्टी, वाईट गोष्टी मागं पडल्या आहेत. सचिनचा वाढदिवस साजरा केला जातोय आणि 5 मेला तेंडल्या सिनेमा रिलीज होतोय, जो 5 वर्षापूर्वी या मुलांनी सचिनलाच अर्पण केलेला आहे. 100% नाही मित्रा, 100% नाही. आणि मी ही घोषणा फॅन्स तर्फेच केलेली आहे. या सर्व मुलाखतीतनं मी आव्हान करतो जगातल्या क्रिकेटप्रेमी लोकांना, घराघरामध्ये, ऑफिसेसमध्ये, बागेमध्ये, कुठेही मिळेल तिथे बॅटची गुढी उभारा. सचिन तेंडुलकरला आपल्यातर्फे एक वेगळी मानवंदना द्या. आणि म्हणून आज सगळे औंढीतले नागरिक जमा झालेले असताना, ही सगळी चिल्ली पिल्ली खरे छोटे तेंडुलकर माझ्या अवतीभोवती असताना, आजचा दिवस हा जागतिक क्रिकेट दिन म्हणून आम्ही फॅन्सनी घोषित केलेला आहे. तर आज 24 एप्रिलला सचिन तेंडुलकरचा 50वा वाढदिवस आहे आणि आम्ही औंढी गावातच हा चित्रपट, सगळ्या घटना ज्या आहेत त्या सत्य घटना आहेत आमच्या चित्रपटातल्या, त्या सगळ्या औंढी गावातच घडल्या. त्यातले खरेखुरे कॅरेक्टर्सला मला इथं बघायला मिळालं. सचिनने त्यांची ओळख करून दिली. मग आम्ही त्या अनुषंगानेच पूर्ण चित्रपट बनवला. चित्रपट फक्त धांगडधिंगा किंवा खेळाच्याबद्दलच नाही आहे, तर तो खेळाडू वृत्तीवर आहे. आणि तीच वृत्ती सचिन तेंडुलकरनी माझ्यामध्ये, सचिनमध्ये आम्हाला ती शिकवली आणि तेच आम्ही पुढे घेऊन जायचं इथनं प्रयत्न करतो. हे सेलिब्रेशन बघून तर मला फारच खरंच आनंद होतो आहे की आमच्या कष्टांचं कुठेतरी चीज झालं असं आम्हाला खूप वाटतं आहे. आम्ही खूप वर्ष वाट बघतो. जवळजवळ आपण 10 वर्ष काम करतो आहे. 2012पासून 10 वर्ष आम्ही काम करतो आहे. आज कुठं ते यायचं चीज होतं आहे. लवकरात लवकर चित्रपट प्रदर्शित होतं आहे 5 मेला. सगळ्यांनी जरूर बघावा. त्याच्या आधी सचिनचा वाढदिवस इथे मग कसा साजरा झाला? इथं आम्ही सचिनचे पालखी आम्ही हे अरेंज केली, म्हणजे पालखीवर मिरवणूक काढली. त्याबद्दल ॲक्च्युली चांगल्या प्रकारे सचिनला सांगू शकेल. मी या चित्रपटात तेंडल्याचे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे. तर आज या ठिकाणी खूप मोठ्या आणि आगळ्या पद्धतीने आपण सचिन तेंडुलकर सरांचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे. हा सचिन सरांना एकदम म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे. तर जास्त काय सांगत नाही, जसं गावांना सपोर्ट केला तसं तुम्ही सपोर्ट करा. आपलं 5 मेला चित्रपट येतो खूप भारी आहे. आणि सचिन सरांना असं आम्हाला खूप वाटलं होतं की आम्ही या लेवली सचिन सरांचा बड्डे सेलिब्रेट केले, पण तो आगळा अनुभव आम्हालाही अनुभवता आला आणि सचिन सरांनी बघता येईल आता. तर थँक्यू सो मच. लोकजागर न्यूज, सांगली. योगीराज तुकाराम बाबा पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव या कालावधीमध्ये खेडले झुंगे येथे 5 दिवस श्री रामायण भावकथेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 एप्रिल 2023 ते 27 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये नक्षत्रवन खेडले झुंगे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी स्मारक मंदिर येथून योगीराज तुकाराम बाबा पालखी व श्री रामायण ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. ग्रामप्रदक्षिणा करत नक्षत्रवनातील अभय वरद हस्त हनुमानासमोर आयोजित केलेल्या रामकथेच्या नियोजित ठिकाणी सांगता करण्यात आली. नक्षत्रवनामध्ये जवळपास 1 एकरवर अत्याधुनिक मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. रवींद्र जाधव, लोकजागर न्यूज, निफाड. आम्ही कुठलीही जमीन विकण्यासाठी, प्लॉटिंग करण्यासाठी राजकारणात नाही. परळीमध्ये निवडणुकीमध्ये आमची नेहमीच लढत आहे. जो लढतो तो नेहमीच लक्षात राहतो. त्यामुळे आम्ही ताकदीने लढणार आहोत आणि जिंकणार आहोत. मागच्या वेळी बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही बहीण भाऊ एकमेकांच्या विरोधात होतो आणि आता एकत्र आलो आहोत. त्यामुळे आमची शक्ती एक आलेली आहे. त्यामुळे विजय कोणी नाकारू शकत नाही, असे भाष्य पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी केले आहे. नाही, त्यांनी लगेच इव्हॅल्युएशन दाखवलं 500 कोटीचे. ते आपलं डोकं चालतच नाही ना असं. ते तर एखाद्या म्हणजे कुणाच्या घरी गेलं तर त्याचं सुद्धा व्हॅल्युएशन काढत असतील. हे इथं हे काय नरसिंहा ट्रेडिंग कंपनी आहे. बसल्या बसल्या ही कंपनी त्यांना कळणार नाही. माफ करा, असं काही पर्सनली घेऊ नका, पण ह्याचं पण व्हॅल्युएशन काढतील आणि ती पटकन 2 दिवसात कुणाच्या नावावर होईल. मग सुरक्षित आहे, मग काही हरकत नाही, कारण ते काही जाऊ देणार नाही. डोळ्यात सोपं नाही ते. तर ते असं कुणाच्या नावावर करून घ्यायचं हे विचार
कारण शेवटी व्यावसायिक आहेत ते, मी काही त्यांना नाव ठेवत नाही. आमचं डोकं तसं चालत नाही. आम्ही समाजकारणासाठी राजकारणात आहेत. आम्ही कुठलीही जमीन विकण्यासाठी, प्लॉटिंग करण्यासाठी त्याचा विचार करत नाही. हे खरं आहे की परळी मार्केट कमिटीत निवडणूक आहे. परळी मार्केट कमिटीच्या निवडणुकीची काय परिस्थिती आहे, अंबेजोगाईची काय परिस्थिती, पलीकडे केज आहे, धारूर आहे, वडोणी आहे, पूर्ण 11ही तालुक्यामध्ये आता निवडणुका चालू आहेत. आणि या निवडणुकीमध्ये आमची अष्टी बिनविरोधही झालेली आहे. मला केजमध्येही मोठ्या प्रमाणात आम्हाला विजय मिळणार आहे याचा विश्वास आहे. मला धारूरमधली ही परिस्थिती, वडवणीची आणि धारूरची परिस्थिती मला पूर्ण आत्मविश्वासदायक आहे. परळीमध्ये आमची नेहमीच लढत आहे, त्याच्यामुळे परळीचं आता काय आश्चर्य करायचं कारण नाही. आमचं जसं तसं भांडणं चालणारच आहे. आणि या निवडणुकीत त्यांच्याकडे सत्ता होती. आता सत्ता म्हणल्यावर ते मतदान वगैरे तुम्हाला माहिती आहे कसं आहे. त्याच्यामुळे तरी आम्ही लढायला तयार झालो. आम्ही तिथेही सुंदर उमेदवार दिलेले आहेत आणि आम्ही लढणार आहोत. जो लढतो ना तो लक्षात राहतो, जो जिंकतो त्याच्यापेक्षा जो चांगला लढतो, मर्दासारखा लढतो, योग्य लढाई देतो तो लक्षात राहत असतो. पण यावेळी आम्ही लढणार आहेत आणि जिंकणार आहेत याचा विश्वास आहे. कारण मागच्या वेळी आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो, आता आम्ही एकत्र आलो, त्यामुळे आमची शक्ती एक आलेली आहे. त्यामुळे आमचा विजय कोणीही नाकारू शकत नाही. मला पूर्ण विश्वास आहे की या मार्केट कमिटीमध्ये आम्हाला विजय मिळणार. या मार्केट कमिटीमध्ये आम्हाला शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मध्ये हस्तक्षेप करणारे उमेदवारच नाहीत. इथे येऊन तुमच्यामध्ये गोलमाल करणारे लोक इथे आम्ही दिलेले नाहीत. या ठिकाणी इथे या मार्केट कमिटीच्या जमिनीचा काही व्यवहार होईल, कुठं दुकानं काढतील, कुठं गाळे काढतील, हे करायचं नाही. या मार्केट कमिटीतल्या प्रत्येक येणाऱ्या माणसाला न्याय मिळण्यासाठी, इथे निर्णय घेण्यासाठी, एक अद्ययावत मार्केट कमिटी इथे उपस्थित होण्यासाठी, एक शॉपिंग मॉल जसे शहरामध्ये होत आहेत तसं शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी एक आधुनिक असं तंत्रज्ञान युक्त सुद्धा इथे आपण काही सोय देऊ शकतो, तर ते सुद्धा आपल्याला भविष्यात बघायचं आहे. त्याच्यामुळे इथल्या येणाऱ्या लोकांची पिळवणूक थांबवून त्याच राजकारणाच्या जोखडातून त्यांना बाहेर काढून या मार्केट कमिटीलाही आपल्याला न्याय द्यायची गरज आहे. लोकजागर न्यूज, बीड. समोरच्याची जी लोकप्रियता आहे त्याची पोटदुखी जेव्हा निर्माण होते अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं पाप काही लोक करत आहेत. कालचं वक्तव्य हे देशातून केलेल्या वक्तव्य तसेच पोटदुखीमुळे अशा पद्धतीचे वक्तव्य केले जात आहे. 25 वर्षे ज्यांच्यासोबत युतीमध्ये काम केलं बाळासाहेब ठाकरे यांची ही संस्कृती नाही. सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायदळी तुडवले त्यांच्या काय अपेक्षा करू शकतो हे काल उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवलं. उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे ही बाळासाहेबांची संस्कृती होऊ शकत नाही. बाळासाहेबांनी कधीही विरोधी पक्षातील माणूस असेल तरी त्यांच्याबद्दल असे वक्तव्य कधीही केले नाही. लोकभावनेचा विचार करूनच राज्य सरकार निर्णय घेत आहे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा सध्या सुरू आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात जोडले. महसूल विभागाचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची वातावरणीय बदल या संदर्भात क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, अवकाळी, गारपीट या सगळ्या विषयावर एक परिषद आहे. आणि या परिषदेमध्ये सध्या जे काही वातावरणात झालेले जे बदल आहेत आणि त्यामुळे जे काही अवकाळी आहे, गारपीट आहे, प्रचंड उष्माघात आहे, यावर एक साधक बाधक चर्चा या परिषदेमध्ये होईल. मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बैठक आहे. यामध्ये राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या चर्चा होतील आणि त्यावर उपाययोजना देखील होतील. जे सध्या परिस्थितीमध्ये जे वातावरणामध्ये झालेले बदल आहेत त्यावर उपाययोजना नक्की यामध्ये राज्यातल्या जनतेला जो काही दिलासा देता येईल त्यावर नक्की साधक बाधक चर्चा. अल निनोचा विषय असेल, यामध्ये संभाव्य जे काही आपल्याला परिस्थितीला सामोरं जाण्याच्या संदर्भामध्ये देखील कॅबिनेटमध्ये देखील चर्चापूर्वी झालेली आहे. या ज्या ठिकाणी ज्या ज्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात सूचना देखील दिलेल्या आहेत. संपूर्ण जी काही परिस्थिती जी आहे या परिस्थितीवर आजच्या बैठकीत देखील विचार होईल आणि यावर उपाययोजना. मोठे अनुभवी नेते आहेत आणि ते जेव्हा काही वक्तव्य करतात त्यांच्या वक्तव्याला महत्त्व असतं, गांभीर्य असतं. एवढंच मला प्रसंगी अतिशय हे दुर्दैवी वक्तव्य आहे. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी
आपलं नेतृत्व फक्त देशात नाही तर जगभरात सिद्ध केलेलं आहे. या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचीवर नेण्याचं काम त्यांनी केलं आहे की ज्यामुळे G20चं अध्यक्षपद आपल्याला मिळालेलं आहे. खरं म्हणजे मोदी साहेबांचा परिवार जो आहे त्यांच्या परिवाराबद्दल किंबहुना एकेरी उल्लेख करणं याची जेवढी निंदा आणि निषेध करावा तेवढा थोडा आहे. मोदी साहेबांच्याबद्दल प्रत्येक देशवासियाला गर्व आणि अभिमान वाटावा असं त्यांचं काम आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की संपूर्ण देशातली जी 150 कोटी जनता आहे ती सगळा त्यांचा परिवार आहे आणि त्या स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे या संपूर्ण देशातल्या जनतेला ते आपलं मानतात. आणि म्हणून आपण पाहिलं त्यांच्या मातोश्रीचं जेव्हा दुःखद निधन झालं त्यावेळेस इकडे अंत्यविधी झाल्यानंतर त्यांनी प्राधान्य कर्तृत्वाला दिलं, जबाबदारीला दिलं, या देशातले जे प्रकल्प होते त्याला प्राधान्य दिलं. यावरून त्यांची देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती त्यांनी सिद्ध केलेली आहे. आणि जे काही कालचं वक्तव्य झालं हे वैयक्तिक द्वेषातून झालेलं वक्तव्य या ठिकाणी दिसून येतं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक द्वेषाने पछाडली जाते आणि समोरच्याची जी लोकप्रियता आहे, यशस्वीता जी आहे, याची पोटदुखी जेव्हा निर्माण होते तशा प्रकारचा त्यावेळेस अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं पाप काही लोक करतात. खरं म्हणजे हे वैयक्तिक द्वेष ज्यांनी 25 वर्ष या ठिकाणी युती म्हणून कामकाज केलं त्यांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निंदाजनक आहे. ही बाळासाहेबांची संस्कृती होऊ शकत नाही. बाळासाहेबांचे विचार मी सांगितलं की ज्यांनी पायदळी तुडवले सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी, त्यांच्याकडून आपण अपेक्षा काय करू शकतो हे काल त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची लोकप्रियता या देशात नाही जगात आहे. त्याचा गर्व आणि अभिमान या देशवासियांना असला पाहिजे. परंतु ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांना द्वेषाने पछाडलेलं आहे, त्यांच्याकडून जे वक्तव्य झालं त्याचं ही राजकीय संस्कृती होऊ शकत नाही. ही बाळासाहेबांची संस्कृती होऊ शकत नाही. आणि बाळासाहेबांची ही परंपरा जी आहे, बाळासाहेबांनी कधीही कुणी दुश्मन असेल, विरोधी पक्षातला माणूस असेल तरी सुद्धा त्याच्याबद्दल अशा प्रकारचं भाष्य कधी केलेलं मला आठवत नाही. लोकांना जे अपेक्षित आहे त्या भागाचा विकास अपेक्षित ज्यांना आहे आणि लोकभावनेचा विचार करूनच या ठिकाणी राज्य सरकार प्रत्येक निर्णय घेत है. इसी पहली बात मैं बताऊंगा जो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के बारे में कल जो अपशब्द निकाले गए कहाँ पर जलगांव में, वो बहुत ही निंदाजनक है. देश के प्रधानमंत्री मोदी जी ने अपनी लोकप्रियता सिर्फ देश में नहीं दुनिया भर में उनकी लोकप्रियता एक नंबर पर है. इसका हमें सभी देशवासियों को गर्व होना चाहिए, अभिमान होना चाहिए. लेकिन जो द्वेष भावना कल के भाष्य में दिखाई पड़ रही है ये हमारे बाला साहेब ठाकरे जी की संस्कृति नहीं हो सकती है. ये जिनकी पैरों तले जमीन खिसक चुकी है वो ऐसी भाषा यूज़ कर रहे हैं. ये निंदाजनक है. ये इसका निषेध जितना करे उतना कम है. और इस राज्य में हमेशा संस्कृति, ये परंपरा जो उसका रखरखाव या उसकी मर्यादा का पालन हमेशा किया हुआ है. लेकिन वैयक्तिक आरोप करके मोदी जी के परिवार के बारे में और उनके बारे में जो अपशब्द कहे हैं, उनका तो परिवार पूरा देश है. ये देश की जितनी 150 करोड़ जनता उनका परिवार है. ये हम लोगों ने देखा है. जब उनकी माता जी का देहांत हुआ था, उन्होंने देहांत होने के बाद, अंत्यविधि होने के बाद तुरंत हमारी उनकी जिम्मेदारी को अहम महत्व दिया था, प्राथमिकता दी थी. ये लोग भूल गए हैं और इसलिए इनकी निंदा जितनी करे उतनी कम. मैं इतना ही कहूँगा, आदरणीय शरद पवार साहब ये बड़े अनुभवी नेता है. उनका जो वक्तव्य है ये महत्वपूर्ण है और उसको हमेशा जो कहते हैं
उसमें गांभीर्य होता है, गंभीरता होती है। इतना ही मैं कहूँगा, इनको जो सोचना है, समझना है वो लोकजागर न्यूज मुंबई। तुम्हाला पत्रकारितेची आवड आहे का? तुमचा जनसंपर्क उत्तम आहे का? मग आजच संपर्क करा अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या लोकजागर न्यूजच्या प्रतिनिधी या पदासाठी। लोकजागर न्यूजला हवेत राज्यभरात तालुका आणि जिल्हा प्रतिनिधी। आजच आम्हाला संपर्क करा 98 81 78 65 61 98 81 78 65 61 या क्रमांकावर। चला तर मग वाट कसली बघताय, उचला आपले फोन आणि आजच संपर्क करा लोकजागर न्यूजला। लोकजागर न्यूज, सत्य परखड, स्पष्ट